आपण श्री क्षेत्र गणपतीपुळे या मंदिराच्या गेटच्या कमानीखाली उभे आहोत आणि मी संपूर्ण बाहेरून आमचे संपूर्ण कुटुंबीय आलेले पिकनिकचे सगळे पार्लरिंग मधील स्टाफ हे मंदिर दर्शनासाठी गेलेला आहे. परंतु मी दर्शन करता करता मला जे काय कमानीसमोर तो बोर्ड दिसला त्या बोर्डमुळे मी काही मंदिर प्रवेश केला नाही आणि संपूर्ण दृश्य दाखवते. मी असंख्य वर्ष इथे येतो आहे. जसं मी सेवेत आलो, सेवेतून पारून गेले 25 वर्ष इथे गणपतीपुळेला येतो आहे. परंतु आणि गणपतीपुळे जसं हा सिनेमा झाला नवरा माझा नवसाचा सिनेमा झाला. डायरेक्टर बाय सचिन पेगावकर, मराठी चित्रपट. आणि या चित्रपटातून 2000मध्ये हा पिक्चर आला. 2002ला हा पिक्चर आला आणि या पिक्चर आल्यापासून हा गणपतीपुळे श्री क्षेत्र गणपतीपुळे सर्वांच्या चर्चेत आला. आणि चर्चेत आल्यामुळे आज लोकांच्या रांगा ह्या गणपतीपुळ्याला दर्शनासाठी येत आहेत. आणि त्यांनी चित्रपट करताना नवरा माझा नवसाचा म्हणजे नागडे म्हणजे नागडे नवस फेडायचा आहे. परंतु त्या मंदिरात दाखवलेलं आहे की सचिन मंदिरात जातो, ते हिरे पकडून द्यायचे असतात त्या ह्याच्यामध्ये जातो आणि जाता ती त्याची शर्ट चड्डी आपोआप सुटते. परंतु अशा प्रकारचं जे दृश्य दाखवलेलं आहे सिनेमामध्ये ते ॲक्च्युली त्या कडीमध्ये दरवाजाच्या ती अडकते आणि ती फाटते. त्यामुळे नवरा माझ्या नवसाचा नवस पूर्ण होतं. ही अंधश्रद्धा रुजवण्याचं काम असे सिनेमा करतात. हे अंधश्रद्धा रुजवण्याचं काम सिनेमा करतात आणि या सिनेमाने अंधश्रद्धा रुजवल्यामुळे एवढे मोठे भाविक प्रचंड प्रमाणात म्हणजे येत आहे. त्याच्यापूर्वी मी गेलेलो आहे तेव्हा त्याच्यापूर्वी मी सातत्याने गेले 25 वर्ष यायचो. मी कधी गर्दी पाहिली नाही. मी अद्यापर्यंत कधी गर्दी पाहिली नाही. मागे पण येऊन गेलो, कधी गर्दी पाहिली नाही. एवढी गर्दी नव्हती, पण आता भयंकर गर्दी येते. आता इथे समुद्र किनारी हे जे समुद्र आहे, हे जे शॉप लाईन बांधायचं काम चालू आहे, मला वाटते अर्धवट आहे. त्याला मला वाटतं कोस्टल रिजन, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांची मंजुरी नसल्यामुळे हे गाळे अर्धवट पडलेले आहेत. केंद्र शासनाची मंजुरी नसल्यामुळे गाळे अर्धवट पडलेले आहेत. ते वाटप झालेले आहेत, दिलेले नाहीत आणि होणार पण नाही. कारण समुद्रकिनारी हे मंदिर नुसतं मंदिर, एक मूर्तीचं मंदिराचं मोठं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे. त्यामुळे आपण सगळे श्रद्धेपोटी सण करतो, पण श्रद्धेची अंधश्रद्धा कधी होते, श्रद्धेपोटी सण करतो पण श्रद्धेची अंधश्रद्धा कधी होते ते आपल्याला माहीत पडत नाही. आणि अशा प्रकारचे नियम अटी शर्ती आहेत. त्यामुळे हे नियम अटी शर्ती हे मुळीच निघाले पाहिजेत. एवढंच सांगायचं. धन्यवाद.